हरिओम. आवाज बरोबर आहे ना? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. दोन्हीही खांदे जमिनीच्या दिशेने सैल सोडलेले आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. देहधारणा. जी बैठक धारण केली आहे त्याच्यामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये आपण स्थिर राहणार आहोत. चेहरा अगदी शांत असेल, कपाळावर कोणतीही आटी नाही. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. श्वासाची जाणीव, आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने 5 ते 10 आवर्तन यथाशक्ती. सुरुवात डाव्या नाकपुडीपासून करूया. डावी नाकपुडी डाव्या हाताच्या अंगठ्याने सहज बंद करायची आहे. उजवा हात गुडघ्यावर द्रोड मुद्रेमध्ये असेल, डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन प्रत्येकी 10 आवर्तन करण्याचा प्रयत्न. यथाशक्ती कृती. नाक चोंदलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळावी. सुरुवात करूया. उजव्या नाकपुडीने आपण ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन करतोय. मान सरळ असेल, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. डावी नाकपुडी डाव्या हाताने सहज बंद केलेली आहे. उजवीने आहे तो श्वास पुन्हा एकदा सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. एक अशी 10 आवर्तन यथाशक्ती कृती. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. जेंटली प्रेस. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कृतीला सुरुवात. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इनहिलेशन डाव्या नाकपुडीने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याकडे लक्ष. उजवी आणि डावी या दोन्ही नाकपुड्या, तिथला श्वसन मार्ग आपण मोकळा केलेला आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. एक हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवरती. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना उच्चार ओम.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे आणि ती अजून स्थिर करण्यासाठी करूया प्रार्थना. चित्तशुद्धी. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. सीटचा भाग कमीत कमी उचलता ही कृती करायची आहे. आपल्या साधनेची, दिवसाची आणि आपल्या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने भक्तिभाव मनामध्ये. उलटचाल करताना श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचंय. श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा खाली येतील. हस्तमैथुन. हातांच्या तळव्यांचा एकमेकांवर घट्ट. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. संपूर्ण आपले हात चेहऱ्यावर फिरून घेऊन अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सरसवून घेऊया. करणार आहोत आपण चक्की चालत. दोन्ही पायांमधून जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये नोंदवून घ्या आणि तळवे आपले स्क्रीनच्या दिशेला जाऊ द्या. आणि आता सावकाश उजव्या बाजूला टर्न व्हायचंय आणि उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला सुरू. लोअर बॅक मधून पुढे झुकण्याचा प्रयत्न. म्हणजेच काय, तर आपलं डोकं पुढे नाही झुकवायचं, फक्त कमरेतनं आपण गोलाकार फिरतोय. 1 बरोबर, 2 3 छान, 4 आणि 5. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने सावकाश डाव्या साईडला टर्न व्हायचंय आणि डावीकडून उजवीकडे गोल फिरूया. 1 2 3 बरोबर, 4 5. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. पायांमधलं अंतर तसंच ठेवा आणि थोडा वेळ विश्रांती. एक सहज श्वास भरून घ्यायचा. पूर्णपणे श्वास सोडायचा. जेव्हा आपण योगासनं करत असतो तेव्हा आपली श्वासाची गती ही नॉर्मल असायला पाहिजे. ती वाढली की मग थोडीशी आपली घाई होते आणि ती एक्सरसाइज होते. म्हणून आपण ब्रीदिंग अवेअरनेस प्रत्येक वेळेला ठेवतो. आता दुसरी कृती. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या आणि साईडवर बेंडिंग आपण करतोय. थोडंसं उजव्या साईडला आपल्याला झुकायचंय. बघा या प्रकारे. 1 आणि मग डावीकडे. 2 बरोबर, 3 थोडेसे पाय ताणण्याचा प्रयत्न. 4 5 6 बरोबर करतात. 7 8 9 10. थांबायचंय. 10 वेळा झाले की थांबा. आता दोन्ही पाय
जुळून घ्या, एकमेकांच्या जवळ घ्या, दोन्ही पाय जुळून घ्या, हात मागे, पाठीचा कण आपला सरळ होईल. 10 वेळा झालं की थांबा. आता पावलं स्वतःकडे खेचायचे आणि जमिनीकडे ताणायचे. अँकल जॉईंट्स मधून आपण थोडीशी एक्सरसाइज करतोय. पावलं स्वतःकडे खेचून घ्या आणि मग जमिनीकडे ताणा. आता थोडस श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत पावलं वर येऊ दे, स्वतःकडे खेचायचे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचं आहे. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. एक, फक्त अँकल जॉईंट्स मधून पावलं रोटेशन करण्याचा प्रयत्न करा. 2, 3, बरोबर, 4, 5. विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5. थांबायचे, म्हणजे थांबवायची आहे. आणि तिथल्या तिथे साधी मांडी घालूया. साधी बैठक घालायची आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. बरोबर. हाताच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे. जास्तीत जास्त ताण. अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मुठ वळून घ्यायची. पुन्हा एकदा ओपन करायचं. जास्तीत जास्त स्ट्रेच. 4 बोट आतमध्ये, मग त्याच्यावर अंगठा. पुन्हा ओपन करायचं. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोट. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करूया. आता हाताचे तळवे समोर स्क्रीनच्या दिशेला आहेत. हाताची 5ही बोटं जुळलेली आहेत आणि मनगटामधून हाताचा पंजा एकदा जमिनीकडे घ्यायचा आहे आणि एकदा वर. बरोबर. खाली, वर. बरोबर. खाली, वर. खाली, वर. बरोबर. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर येऊ दे. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता जसं गाडीचं वायपर कसं फिरतं, एकदा उजवीकडे आणि मग एकदा डावीकडे. बरोबर. त्याप्रमाणे फिरते. एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. छान. थांबायचं आहे. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. जे हाताला रग लागली होती ती थोडीशी कमी होईल. आणि आता अंगठा हातमध्ये, मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्या आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. फक्त मनगटामध्ये हालचाल. 1, बरोबर, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. थांबायचं आहे. हाताच्या मुठी ओपन करा आणि सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर येऊ दे. डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडूया. डोळे उघडायचे. दोन्ही हात समोर. आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. थोडेसे आपण सोमवारी लुझिंग एक्सरसाइज जास्त घेतो, कारण की आपण 2 दिवसाच्या गॅपने भेटतो म्हणून. आणि आता हात फोल्ड करायचे, सरळ करायचे. 1, हात फोल्ड, सरळ. 2, हात फोल्ड करूया, सरळ करूया. 3, बरोबर. आता दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करा आणि हात फोल्ड करायचे. पुन्हा हाताची बोटं खांद्यावर आणि सरळ. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. आता दोन्ही हात वर व्हर्टिकली घेत उभ्या कक्षेमध्ये. बरोबर. पुन्हा हात फोल्ड करूया, सरळ करूया. 1, फोल्ड, सरळ. 2, फोल्ड, सरळ. 3, बरोबर. पुन्हा हात खाली घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. पुन्हा दोन्ही बोट आपल्या खांद्यावर. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. करणार आहोत शोल्डर रोटेशन. सावकाश जोडलेली आपली हाताची कोपरं आहेत ती हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या आणि मग रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, अगदी सावकाश. 2, बरोबर. 3, बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आता ही कोपरं हळूहळू खाली येतील आणि मागून पुढे येतील. 1,
अगदी सावकाश कृती. तो जेव्हा आपण हे शोल्डर रोटेशन करतो त्यावेळेला आपल्या पाठीच्या मणक्याला सुद्धा एक प्रकारचा मसाज होतो. 3 सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घेऊया. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. एक सहा श्वास भरून घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडायचा. करणार आहोत नेक रोटेशन. डोळे उघडायचे आहेत. थोडस एक श्वासाशी आधारित आपण कृती करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश आपली मान उजव्या दिशेला थोडीशी टिल्ट करा. आपला उजवा कान उजव्या खांद्याकडे, अशी नाही खाली झुकवायची आहे फक्त. टिल्ट म्हणजे थोडीशी झुकवायची. हा बरोबर, आता बरोबर आहे. पुन्हा सावकाश मध्यभागी येऊ दे. आणि आता थोडीशी डाव्या साईडला पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या आणि त्या डाव्या दिशेला थोडीशी मान टिल्ट करा. डावा कान डाव्या खांद्याकडे जाईल. बरोबर, इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत मान सरळ करायची. आणि आता अप अँड डाऊन आपली हनुवटी सावकाश गळ्याकडे घेऊन जा आणि मग वर घ्या. आपला चेहरा सिलिंगला समांतर जाऊ दे. पुन्हा एकदा हनुवटी गळ्याकडे येईल आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न करा. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. लास्ट राऊंड. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे आणि मध्यभागी. सावकाश मान सरळ करूया. छान. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. आज आपण एक नवीन आसन, 2 नवीन आसन बघणार आहोत. एक म्हणजे वज्रासन आणि वज्रासनातून पुढे जाणारी योग मुद्रा. तर हे दोन्हीही कृती मी तुम्हाला दाखवते, मग आपण करणार आहोतच. तर ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन ऐकून घ्या. म्हणजे हे कोणाला वर्ज्य आहे ही दोन्हीही कृती. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघ्यांचं ऑपरेशन झालं असेल, तर तुम्हाला वज्रासनामध्ये बसणं थोडंसं कठीण जातं. तर त्यांनी वज्रासन करणं यथाशक्ती प्रयत्न करावा. त्याचबरोबर ज्यांना अँकल जॉईंट्स मध्ये म्हणजे आपल्या जो घोट्याचा भाग आहे तिथे जर तुम्हाला कुठली दुखापत होत असेल तर त्यांनी सुद्धा वज्रासन करणं टाळायचं आहे. ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन वर्ज्य आहे. तर ह्याचे फायदे काय आहेत? वज्रासन हे जे आहे हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. जेवणानंतर तुम्ही जर 2 ते 3 मिनिटं या वज्रासनामध्ये बसला तर तुमचं अन्न पचनाची जी कृती आहे ती खूप चांगल्या प्रकारची होते. तुमचं डायजेशन अतिशय उत्तम होतं. त्यामुळे पित्तासारखे जे त्रास आहेत हे तुम्हाला होत नाहीत. वेट लॉस आपला खूप चांगल्या प्रकारे होतं. आपलं जर पोट चांगलं असेल तर आपलं आरोग्य चांगलं असतं. म्हणून वज्रासन हे एकमेव असं आसन आहे की जिथे तुमचं जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. तर आता हे कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. दोन्हीही एक योग मुद्रा आणि एक वज्रासन हे दोन्ही मी दाखवते. तर इथे दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, विधिवत वज्रासन करून घ्यायचं. सुरुवातीला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या सेटच्या खाली येईल आणि मग डावा पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचं पाऊल डाव्या सेटच्या खाली. बघा दोन्हीही गुडघे जे आहेत हे समोरून जुळलेले आहेत. आता ज्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा जास्त गुडघ्यांवरती ते ताण देऊ शकत नाहीये तर त्यांचं थोडासा असा गॅप राहू शकतो दोन्ही गुडघ्यांमध्ये. तर त्यांनी काय करावं? एकतर ही असं नॅपकिन घ्यायचं, त्या नॅपकिनची असा रोल करायचा किंवा घडी करायची आणि ही नॅपकिनची घडी दोन्हीही गुडघ्यांच्या मध्ये तुम्ही देऊ शकता. हे मी तुम्हाला फक्त पहिल्या दिवशी सांगते. त्याच्यानंतर मग आपण सरावाने ह्या कृती करायच्या. बघा ही नॅपकिनची घडी घ्यायची आणि त्या दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवायची आणि दोन्ही गुडघे एकमेकांना असे थोडेसे जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? ही झाली दुसरी कृती.
त्याच्यानंतर आता मागून बघा, जेव्हा आपण वज्रासन करतो त्यावेळेला आपला जो सीटचा भाग आहे तो बरोबर दोन्ही टाचांच्या मध्ये यायला पाहिजे. सीटचा भाग टाचांच्या मध्ये, पायाचे जे अंगठे आहेत ते एकमेकांच्या जवळ आहेत, एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहेत. ते कुठेही आपल्याला ओव्हरलॅप करायचे नाही, म्हणजे एकमेकांवरती ठेवायचे नाही. वज्रासनामध्ये आपला जो पाठीचा कणा आहे हा नैसर्गिक सरळ राहतो. बघा मागची स्थिती बघून घ्या, सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आहे आणि आपले पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. त्यानंतर पुढची कृती बघा. आता ज्यांना अँकल जॉईंट्स मध्ये प्रॉब्लेम आहे, अँकल जॉईंट्स मध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांनी पुन्हा अशीच नॅपकिनची घडी अशी खाली घ्यायची अँकल जॉईंट्सला, म्हणजे आपल्या घोट्याच्या खाली घ्यायची, थोडस पुढे होऊन, आणि त्यानंतर पुन्हा कमरेतनं सरळ व्हावं. ज्यांना अँकल जॉईंट्स मध्ये प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी ही सूचना. त्याचबरोबर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, वज्रासनामध्ये बसणं शक्य होतंय पण थोडासा गुडघ्यांवरती ताण येतोय, प्रेशर येतोय, तर त्यांनी काय करावं, आपले हात जे आहेत हे आपल्या गुडघ्यांच्या जवळ ठेवायचे. आपले हात म्हणजे इथे पाठीची आपल्या स्लॅन्टिंग पोझिशन होते आणि जो प्रेशर आपल्या गुडघ्यांवर येतो तो इथे कमी होतो. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे वज्रासनामध्ये बसायला हरकत नाहीये. ठीक आहे. 3 सूचना मी सांगितल्या तुम्हाला वज्रासनामध्ये. एक म्हणजे जर दोन्हीही मांड्या एकमेकांच्या जवळ येत नसतील तर नॅपकिनची घडी घ्यायची आणि ती आपल्या त्या दोन्हीही गुडघे किंवा मांड्यांच्या मध्ये ठेवायची. ज्यांना अँकल जॉईंटचा प्रॉब्लेम आहे त्यांनी अशीच नॅपकिनची घडी आपल्या घोट्याच्या खाली घ्यावी. त्याचबरोबर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपले हात जे आहेत हे गुडघ्याच्या जवळ ठेवून अशा प्रकारे बसायचे. ठीक आहे. हे एक मेडिटेटिव्ह आसन आहे. आता ह्याची आदर्श स्थिती बघा, दोन्ही गुडघे जुळलेले आहेत, सीटचा भाग टाकांच्या मध्ये, पायाचे अंगठे एकमेकांच्या जवळ आहेत. इथे हाताची पाचही बोटं जुळून घ्यायची आणि ती आपल्या मांडीवर ठेवायची. हाताची बोटं ही समोर म्हणजे स्क्रीन किंवा तुमच्या ज्या समोरच्या दिशेला असतील. हाताची कोपरत शरीराच्या जवळ, खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे. इथे पाठीचा कणा आपला नैसर्गिक सरळ राहतो. वज्रासन हे मेडिटेटिव्ह आसन आहे. त्याच्यामध्ये आपण बराच वेळ बसू शकतो. आपलं अन्नपचन खूप चांगल्या प्रकारे होतं. पित्ताचा त्रास कमी होतो या वज्रासनाच्या अभ्यासाने. आता इथून पुढे जाणारी तुम्हाला योग मुद्रा मी दाखवते. आता ही योग मुद्रा कुणी करू नये, ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी नुकतीच झाली असेल 6 महिन्यांपूर्वी, तर त्यांनी ही योग मुद्रा करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना वर्टिगो किंवा मायग्रेनचा त्रास आहे, म्हणजे पुढे बघितल्यावरती ज्यांना चक्कर येते, त्यांनी सुद्धा ही मुद्रा करणं टाळायचं आहे. पाठीची ज्यांना दुखणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा वर्ज्य आहे. तर ही मुद्रा कोणाला कोणासाठी आहे आणि ह्याचे फायदे काय आहेत, तर ज्यांना ज्यांना ह्याचा त्रास आहे, शुगर किंवा डायबिटीसचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी ही योग मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर ह्या योग मुद्रेच्या अभ्यासाने आपला वेट लॉस चांगल्या प्रकारे होतो. पाठीच्या मणक्याची जे आरोग्य आहे ते खूप चांगल्या प्रकारचे सुधारतं. आपला रक्तप्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपला चेहरा तजेलदार दिसायला लागतो ह्या योग मुद्रेच्या अभ्यासाने. तर आता ही कशी करायची हेही दाखवते तुम्हाला. थोडीशी मी पुन्हा क्रॉस होतीये. इथे आपल्याला एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडायचंय. बघा दाखवते मी. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडलंय. डाव्या हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची, म्हणजे अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. आता ही जी पकड आहे ही जिथे आपला पाठीचा शेवटचा मणका आहे, म्हणजे आपलं जिथे माकड हाड आहे तिथे आपल्याला ही पकड ठेवायची आहे. अशा प्रकारे बघा, खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ येतात, हाताची कोपर सुद्धा थोडीशी ताणली जातात आणि इथे आपल्या छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होतं. ठीक आहे. ही स्थिती कळली प्रत्येकाला. आता पुढचं बघा, इथे आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा, थोडस किंचितस मागे झुकायचं आणि हनुवटी थोडीशी वर करायची. बघा, एक श्वास भरून घेताना किंचितस मागे झुकले, हनुवटी थोडीशी वर केली आणि श्वास सोडताना हळूहळू पुढे झुकायचं.
आपल्या पोटाचा भाग आधी आपल्या मांडीवर येईल, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग पुढे येईल, मग आपला गळा, त्याच्यानंतर हनुवटी, नाक आणि मग कपाळ. सीटचा भाग न उचलता लोअर बॅक मधून पुढे झुकायचं आणि आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. अंतिम स्थितीमध्ये हाताची जी पकड आहे ती थोडीशी ढिली करायची, कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची. सीटचा भाग बघा कुठेही उचललेला नाहीये, तो जमिनीवरच आहे. यथाशक्ती पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा आणि आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं. समजा आपलं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडस अंतर राहत असेल तर हाताची पकड जी आहे ती सोडून द्यायची, हाताच्या घट्ट मुठी म्हणून घ्यायच्या, एकावर एक हाताची मूठ ठेवायची आणि मग त्याच्यावर तुम्ही कपाळ अशा प्रकारे ठेवू शकता आणि इथे यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल त्यांच्यासाठी ही सूचना किंवा हा एक पर्याय आहे. कधी कधी आपल्या पोटाच्या भागामुळे आपल्याला पुढे जास्त झुकता येत नाही, तर तुम्ही अशा प्रकारे ही मुद्रा करू शकता. आणि उलट चाल करताना हाताच्या मुठी सोडून द्यायच्या, पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं आणि हाताची जी पकड आहे ती थोडीशी घट्ट करायची. ज्याप्रमाणे आपण खाली आलेलो आहोत त्याचप्रमाणे वर यायचं. कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत सावकाश वर यायचं. हाताची पकड सोडून द्यायची आणि मग एकेका पायाने वज्रासन जे आहे ते सोड. लक्षात आले? उजवा पाय मग सरळ करायचा, त्यानंतर डावा पाय सरळ करायचा. ठीक आहे? आता आपण सगळे एकत्र करूया वज्रासन आणि त्याच्यातून पुढे जाणारी योग मुद्रा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. आणि आता एकेका पायाने वज्रासन करून घेऊया. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीट. जेव्हा एखादं नवीन आसन दाखवत असते त्यावेळेला ते व्यवस्थित बघून घ्यायचं, मग आपण एकत्रित करणार. व्यवस्थित बघितल्यानंतर आपल्याला कृती लक्षात येते. ठीक आहे? आता दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली ती आपल्या मांडीवर ठेवायची आहेत. ज्यांना अँकल जॉईंट्स मध्ये त्रास होतोय त्यांनी आपल्या नॅपकिनची घडी घ्यायची आणि ती घोट्याच्या खाली ठेवायची आहे. गुडघेदुखीचा ज्यांना त्रास आहे त्यांनी आपले हात गुडघ्याच्या जवळ ठेवा, हाताचे तळवे, आणि त्याप्रमाणे बसा. म्हणजे पाठीवरती जास्त प्रेशर येणार नाही आणि गुडघ्यांवरती सुद्धा प्रेशर येणार नाही. बरोबर. आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. बंद डोळ्यांनी आपली संपूर्ण स्थिती तपासून पाहूया. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत का? सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आहे का? आपले पायाचे अंगठे एकमेकांच्या जवळ आहेत का? एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत का? हे तपासून पाहायचंय. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ, डोळे अलगद मिटलेले आहेत. आता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता ज्यांनी हात जमिनीवर ठेवले त्यांनी त्या स्थितीमध्ये बसा, त्यांनी ज्ञान मुद्रा करायची गरज नाहीये. डोळे फक्त अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास घेऊन घ्या आणि हा श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. वज्र हे इंद्राचं आसन आहे, इंद्राचं शस्त्र आहे, तर ते अतिशय कठीण असतं. म्हणून या स्थितीमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपला जो रक्तप्रवाह आहे हा आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, कारण की इथे आपल्या पोटऱ्या ज्या आहेत त्या लॉक होऊन जातात. मांडीच्या आणि पोटऱ्यांमध्ये आलेला जो प्रेशर आहे त्यामुळे आपला ब्लड प्रेशर, आपला जो रक्तप्रवाह आहे हा पोटाच्या दिशेने होतो. म्हणून जेव्हा आपण जेवणानंतर हे आसन करतो तेव्हा आपलं अन्नपचन जे आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे होतं. डायजेशन जी आपली सिस्टीम आहे ती अतिशय सुधारते आणि त्यामुळे पित्तासारखे त्रास होत नाहीत, कॉन्स्टिपेशन सारखे त्रास होत नाहीत. आपलं पोटाचं आरोग्य खूप चांगल्या प्रकारे राहतं आणि त्याचबरोबर वेट लॉस जो आहे आपला ज्यांना करायचा आहे तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होतो. डोळे उघडायचे आहेत आणि आता करूया याच्यातून पुढे जाणारी योग मुद्रा. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा,
आणि ती पकड आपल्या मागे ठेवा. आता ज्यांना वज्रासनामध्ये बसणं जास्त वेळ शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालून जरी तुम्ही ही कृती केली योग मुद्रेची तरीही चालेल. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करावा. बरोबर बरोबर, मस्ते सर बरोबर झालंय. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडलंय. नजर समोर, थोडीशी हनुवटी वर उचलायची आहे आणि एक श्वास भरून घेताना थोडस मागे झुकायचंय आणि श्वास सोडत हळूहळू पुढे झुकायला सुरुवात करा. आधी आपलं पोट पुढे येईल, त्याच्यानंतर छातीचा भाग, त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि मग कपाळ. बरोबर. सीटचा भाग न उचलता आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या किंवा कपाळ जमिनीला टेकवण्याचा लावण्याचा प्रयत्न करा. बरोबर, खूप छान झालंय. आता हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. थोडीशी हाताची पकड ढिली करा. आता ज्यांचं कपाळ आणि आपली जमीन याच्यामध्ये थोडंसं अंतर राहत असेल त्यांनी हाताची पकड सोडून हाताच्या मुठी वळवायच्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवून मग त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा आणि पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता आपला रक्तप्रवाह हा आपल्या हृदयापासून डोक्याकडे व्हायला सुरुवात होतीये. आपल्या ओटी पोटावरती हलकासा प्रेशर आहे, पाठीच्या मणक्यावरती ताण आहे. म्हणून ही डायबिटीस प्रतिबंधात्मक ही योग मुद्रा मानली गेलेली आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा आहे. उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतलाय त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. ती पकड आपल्या मागे घ्या आणि हाताची पकड थोडीशी घट्ट करा. खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ येऊ दे आणि श्वास घेत घेत आधी आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग असं करत करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर येऊ दे. डोळे अलगद मिटलेले आणि रक्तप्रवाह जो आता डोक्याच्या दिशेने होत होता तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. संपूर्ण योग मुद्रेचा आपल्या शरीरावर झालेला परिणाम त्याकडे लक्ष द्यायचंय. आणि सावकाश एकेका पायाने वज्रासनाची स्थिती सोडून द्यायची. आधी उजवा पाय सरळ करा आणि मग सावकाश डावा पाय सरळ करा. अँकल जॉईंट्सला जर तुम्हाला जास्त प्रेशर वाटत असेल तर पावलं एकमेकांवरती अशी टाकून म्हणजे आलेला ताण तो इथे कमी होतो. आणि आज आपण शयन स्थितीमध्ये आणि पोटावर पडून दोन आसनं बघणार आहोत नवीन. तर दोन्हीही मी तुम्हाला दाखवते कशी करायची, मग आपण एकत्रित करणार आहोत. शयन स्थितीमध्ये आज आपण बघणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. तर हे कुणाला वर्ज आहे, ज्यांचं कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल त्यांच्यासाठी अर्ध पवन मुक्तासन वर्ज आहे. ही पवन मुक्तासनाची आधीची पायरी आहे. त्याचे फायदे काय आहेत? गॅसेस साठी हा अतिशय उपयुक्त आहे. हे जे आसन आहे ते ज्यांना गॅस म्हणजे अन्नपचन नीट होत नाहीये त्यामुळे गॅसेसचा त्रास होतोय तर त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची जी एक कृती आहे ती मी दाखवेन तुम्हाला, ती करणं टाळायचं आहे. त्याच्यानंतर आपण पोटावर पडून बघणार आहोत अर्ध शलभासन. तर हे पुन्हा एकदा ज्यांना पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे काय आहेत? तर या अर्ध शलभासनने तुम्हाला जर सायटिका सारखा त्रास होत असेल तर तो कमी होतो. व्हेरिकोज वेनचा त्रास, व्हेरिकोज वेन म्हणजे आपल्या पायाच्या ज्या नसा आहेत त्या फुगतात, तर त्या किंवा तो त्रास होऊ नये त्याच्यासाठी हे अर्ध शलभासन अतिशय उपयुक्त आहे. ज्यांना पाठीची दुखणी आहे, कमरेची दुखणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे अर्ध शलभासन अतिशय उपयुक्त आहे. तर ही दोन्ही आसनं कशी करायची ही मी तुम्हाला आधी दाखवते, मग आपण एकत्रित करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. तर इथे आपल्याला पाठीवर पडून सुरुवातीला आपण विश्रांती घेतो. त्याच्यानंतर कृती आधी बघून घ्या मग आपण एकत्रित करूया. दोन्हीही आसनं नवीन आहेत त्यामुळे आधी बघून घ्या. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील. ही झाली आपली पूर्वस्थिती शयन स्थितीमधली. त्यानंतर आपल्याला उजवा जो आपला पाय आहे हा 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे.
उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 डिग्री वर आणि त्याच्यानंतर तो फोल्ड करायचा अशा प्रकारे. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचं. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा घालायचा. बघा, तुम्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा घालू शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. ठीक आहे, हे दिसतंय प्रत्येकाला. आता इथे आपल्या पूर्णपणे उजव्या बाजूवरती प्रेशर येतोय, कारण की आपण उजवा पाय फोल्ड केलाय, म्हणून उजव्या बाजूवर उजव्या ओटीपोटावर प्रेशर येतोय. उजवा पाय जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलाय. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची आहे. बाकीच्यांनी बघून घ्या. पुढची कृती, आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. हे झालं अर्ध पवनमुक्तासन. इथे आपल्या गॅसेसचा जो त्रास आहे तो कमी होतो, कारण की आपल्या पोटावर प्रेशर येतं. उलट चाल करताना सावकाश नियंत्रित, आधी डोकं जमिनीवर येईल, हाताचा विळखा सोडून द्यायचा, उजवा पाय हवेमध्ये गुडघ्यात सरळ करायचा, मग तो नियंत्रित जमिनीवर. आणि मग ही सेम कृती डाव्या बाजूला सुद्धा. डावा पाय 30 डिग्रीवर, तो फोल्ड करायचा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून विळखा घालायचा. मग डोकं सावकाश वर उचलायचं, हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. डावं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं. इथे पूर्ण आता डाव्या बाजूला आपला प्रेशर येतो. उलटचाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्यायचा, डावा पाय आधी गुडघ्यात सरळ करायचा हवेमध्ये आणि मग तो नियंत्रित जमिनीवर. ठीक आहे, हे झालं अर्ध पवनमुक्तासन. आणि आता पोटावर पडून बघा अर्ध शलभासन. आज या आठवड्यामध्ये आपण सगळ्यात बेसिक आसनं बघतोय आणि याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये ह्याची पुढची कृती आपण बघणार आहोत. आधी पोटावर पडून विश्रांती, त्यानंतर शलभासनची कृती बघा. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपल्याला आपली हनुवटी जमिनीवर ठेवायची, म्हणजे इथे आपला श्वसन मार्ग मोकळा राहतो. त्यानंतर आपले हाताचे जे तळवे आहेत बघा, उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. ठीक आहे, हनुवटी पूर्णपणे जमिनी. आता इथे तुम्हाला माझी डावी बाजू समोर दिसतीये, म्हणून मी पहिल्यांदा डावा पाय तुम्हाला वर उचलून दाखवते. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा. बघा, हनुवटी कुठेही वर उचललेली नाहीये, फक्त डावा पाय जमिनीवर उचललेला आहे, जमिनीपासून वर. हनुवटी ही जमिनीवरच आहे. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. सायटिका प्रतिबंधात्मक आणि पाठीची दुखणी याच्याने कमी होते. सावकाश मग डावा पाय खाली आणायचा आणि मग उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचा. हनुवटी ही जमिनीवरच असेल आणि मग सावकाश डावा पाय उजवा पाय मी सावकाश जमिनीवर घेतो. ठीक आहे, आसन सोडताना आधी हातांचा आधार मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्यायचा आणि मग एका गालावर पडून विश्रांती घ्यायची. लक्षात आलंय? सुरुवात करूया आता. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून आधी विश्रांती घ्या सगळ्यांनी. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, हातांमध्ये अंतर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला असतील. बरोबर. डोळे बंद, लक्ष श्वासाकडे. आधी आपण सायकलिंग करून घेऊया. आपण प्रत्येक जण सायकल चालवतो किंवा जे चालवत नसतील त्यांनी आता चालवायची आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आता दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचला, अगदी सावकाश, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. आणि आता एकेका पायाने सायकलिंग. उजवा पाय फोल्ड करायचा, मग डावा पाय फोल्ड करायचा. हा बरोबर, 1 2 3 आधी उजवा पाय मग डावा पाय, 4. बरं, पावलं जमिनीकडे जाऊ दे, म्हणजे तुम्हाला तो, म्हणजे आपण सायकलचा पॅडल कसा मारतो त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर.
आणि आता विरुद्ध बाजूने रिव्हर्स सायकलिंग करा. 1 2 रिव्हर्स सायकलिंग. 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. पुन्हा पाय सावकाश दोन्ही पाय जुळवा. आधी एकत्र करा आणि नियंत्रित जमिनीवर येऊ दे. सावकाश जमिनीवर ठेवा. बरोबर. छान. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती घ्या. श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स. आणि आता आपण करूया अर्धा पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. खांदे एकदम रिलॅक्स करा. पोटाचे स्नायू रिलॅक्स करा. नकळत आपण ह्या सगळ्या गोष्टी खूप स्ट्रिक्ट करतो, ताणून घेतो, पण एकदम रिलॅक्स असू देत. आणि आता फक्त उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचला. गुडघ्यात सरळ ठेवून. बरोबर. आणि आता तो फोल्ड करा. हा, दुमडून घ्या उजवा पाय. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही उजव्या पायाला विळखा देऊ शकता. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि त्या प्रकारे विळखा द्या. डोकं मात्र आपल्याला कुठेही वर उचलायचं नाही. बरोबर. डावा पाय जमिनीवर एकदम रिलॅक्स आहे. डोळे अलगद मिटून घ्या. उजवं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. उजव्या बाजूला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. चेहरा शांत. लक्ष श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. पाठीचा कणा रिलॅक्स. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळा. बाकीच्यांनी डोकं अगदी सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. बरोबर. खूप छान. यथाशक्ती प्रयत्न असेल थोडीशी हाताची पकड आपली आपण ऍडजस्ट करू शकता. आणि जोड श्वासाची. इथे थोडस शॅलो ब्रिदिंग होतं. म्हणजेच आपल्याला श्वास जो आहे हा पूर्ण आपण घेतो सोडतो. ही कृती थोडीशी शॅलो होते. 1 2 3 4 5. उलट चाल करा. नियंत्रित डोकं आधी जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करा हवेमध्ये. नियंत्रित जमिनीवर ठेवा. विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. एक सहज श्वास घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. हे पूर्ण पवन मुक्तासन जे आहे त्याच्याही आधीची पायरी आहे अर्ध पवन मुक्तासन. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 अंशापर्यंत वर उचला आणि मग तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हाताचा विळखा. डावं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. उजवं पाऊल जमिनीवर रिलॅक्स आहे. डोळे अलगद मिटून घ्या आणि आता डाव्या बाजूला आलेला प्रेशर, तिकडे आलेला दाब त्याकडे लक्ष. एकमेकांना ही कॉम्प्लिमेंटरी आसन आहेत. एकदा उजव्या बाजूने केलं की डाव्या बाजूनेही करणं महत्वाचं आहे. डोळे अलगद मिटलेले. जोड आपल्या श्वासाची आहेच. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे अलगद मिटून घ्या आणि जोड आपल्या श्वासाची. बरोबर. ठीक आहे. 1 2 3 4 5. उलटता. नियंत्रित. डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय हवेमध्ये गुडघ्यात सरळ करा आणि मग तो नियंत्रित जमिनीवर येईल. छान. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचंय. पोटावर पडून विश्रांती घ्यायची आहे. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करणार आहोत आपण आता अर्ध शलभासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील.
आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवरती ठेवा. खांदे एकदम रिलॅक्स. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली जाऊ दे. पुन्हा एकदा इथे खांदे रिलॅक्स ठेवा, पोटाचेच नाही रिलॅक्स. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करावा. आणि आता सावकाश आपली उजवा जो आपला पाय आहे हा गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी जमिनीवर, ती कुठेही वर उचलायची नाहीये, फक्त मागून उजवा पाय वर उचलायचा. आणि आता उजव्या हाताचा आधार जो आपल्या मांडीच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह होतो, म्हणजे तो आहे काय नाही काय आपल्याला काही फरक पडत नाही. फक्त उजवा पाय आपण जमिनीपासून वर उचलूया. जर पायामध्ये क्रॅम्प आल्यासारखा वाटला तर थोडस पाऊल पुढे मागे करा अँकल जॉईंट्स मधून. ठीक आहे. सावकाश नियंत्रित उजवा पाय जमिनीवर येऊ दे. सावकाश. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली पॅसिव्ह होतोय, खांदे रिलॅक्स होतील, हनुवटी जमिनीवर असेल. डाव्या पायामध्ये थोडंसं क्रॅम्प आल्यासारखं वाटलं तर पावलामध्ये हालचाल करा अँकल जॉईंट्स मधून. पाऊल थोडंसं पुढे मागे करा किंवा वर खाली, तुम्हाला जसं जमेल त्या बरोबर. उलटचाल करताना नियंत्रित डावा पाय जमिनीवर येऊ दे. हातांचा जो आधार आहे मांड्यांच्या खाली तो काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती घ्या. किंवा एका हातावर दुसरा हात ठेवायचा, हाताची घडी करून त्याच्यावर तुम्ही कपाळ ठेवू शकता. मकरासनामध्ये विश्रांती. आणि इथे टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. खांदा एकदम जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. पोटाची स्नायू सुद्धा रिलॅक्स. सावकाश एका कुशीला म्हणून आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि मग हळूहळू बैठक सुरू होते. आणि त्यानंतर दंडस्थिती. सावकाश उभं राहायचंय, विश्रांती. करूया ताडासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, थोडंसं दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, थोडस अगदी 2 इंच असलं तरी चालेल. आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर द्या. दोन्ही हात सरळ वर, दोन्ही बरोबर. आणि जर टाचा जमिनीपासून वर उचला तर जर संपूर्ण स्ट्रेचिंग पायाच्या नखापासून ते आपल्या हाताच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीराला स्ट्रेच. ताण. घरी जर लहान मुलं असतील त्यांना आवर्जून हे करायला सांगा, उंची वृद्धीसाठी अतिशय उपयोगी. छान. सावकाश टाचा जमिनीवरती येऊ दे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ. दोन्ही पायांमध्ये आता अंतर घ्या. थोडस अजून अंतर वाढवा दोन्ही पायांमध्ये. बरोबर. आणि आता सावकाश एकदा उजवीकडे वळायचं आहे, म्हणजे खाली झुकायचं आहे. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 1 बरोबर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 2 उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 3 उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 4 एक लास्ट राऊंड. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 5 बरोबर. पायांमधलं अंतर कमी करा. दोन्ही पाय जोडून घ्या. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. दोन्ही हात आता एकमेकांच्या जवळ असतील, समोरासमोर असतील. आणि आता एक श्वास भरून घ्या, मोठा श्वास भरून घ्या. आणि हा श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली येऊ. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आता आपण एक आसन बघणार आहोत, सुलभ हस्तपादासन. हे सूर्यनमस्कारामधली ही स्टेप आहे. म्हणजे हे पूर्ण हस्तपादासनची पुन्हा एकदा ही बेसिक कृती. आज आपण फक्त सगळी बेसिक आसनं बघतोय आणि त्याच्यानंतर मग आपण हळूहळू जी आदर्श आसनं आहे ती बघायला. तर इथे आपल्याला कॉन्ट्राइंडिशन, ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे,
त्याचबरोबर अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल, हृदयविकाराचा नुकताच जर झटका येऊन गेला असेल तर त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे. फायदे काय आहेत तर या आसनाच्या अभ्यासाने आपल्या जे हॅमस्ट्रिंग्स मसल्स आहेत हे अतिशय चांगले राहतात, सुधारतात. व्हेरिकोज वेन्सचा जो त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. त्याचबरोबर पोटाचा जो भाग आहे चरबी कमी करण्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय उपयुक्त आहे. तर हे कसं करायचं दाखवते. दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा जो पाय आहे हा आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा. बघा उजवा पाय मी 1 फुटापर्यंत पुढे घेतलाय. त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे. एक हलकासा बॅकवर्ड बेंड, श्वास घेत एक हलकासा बॅकवर्ड बेंड आहे. याला हस्त उत्थानासन म्हणतात, म्हणजे हात वर गेले. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि मग श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकले. बघा लोअर बॅक मधून पुढे झुकलीये. त्यानंतर दोन्ही हात पावलाच्या दिशेने सैल सर सोडायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले हात पावलाला किंवा पावलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न करावा. जर हात जात नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे आणि मग आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. उलटचाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हायचं. ठीक आहे, लक्षात आलंय प्रत्येकाच्या. ज्यांना आता सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी सुद्धा पुढे झोपताना थोडीशी काळजी घ्या. करूया आपण सुरुवात. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवं मी थोडीशी क्रॉस झाले कारण की तुम्हाला तो पाय बरोबर दिसला पाहिजे ना, म्हणून मी थोडीशी क्रॉस झाली. आणि आता उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊया. थोडासा 1 फुटापर्यंत पुढे घेऊया उजवा पाय. बरोबर. हा बरोबर. डावा पाय आपला तिथेच आहे, फक्त आपण उजवा पाय पुढे घेतो. ठीक आहे. आणि आता एक श्वास घेत घेत थोडेसे हात वर जाऊ दे, हात पूर्णपणे वर, थोडेसे नाही. हा. आणि आता हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा किंवा पावलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी. हा बरोबर, छान, मस्त सर, बरोबर. आणि आता ज्यांचे आपले हात पोचत नसतील जमिनीपर्यंत त्यांनी ते सैलसर सोडा आणि मग आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. बघा उजव्या पायाची संपूर्ण हॅमस्ट्रिंग्स मसल्स म्हणजे आपल्या पोटरीचा भाग, आपल्या पूर्णपणे मांडीचा भाग, तिथे आलेला ताण, त्याकडे लक्ष, खांदे रिलॅक्स, जोड श्वासाची, रक्तप्रवाह पुन्हा डोक्याच्या दिशेने होतो. म्हणून उलट चाल करताना अगदी सावकाश तसेच सरळ व्हा. कमरेतून तसेच सरळ व्हा. हात कुठेही वर नका नेऊ. सावकाश सरळ व्हा. बरोबर. उजवा पाय पुन्हा मध्यभागी येईल. थोडा वेळ विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊ. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय 1 फुटापर्यंत पुढे घ्या. उजवा पाय तिथेच असेल. बरोबर, छान. आणि आता श्वास घेत घेत थोडेसे हात पूर्णपणे हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची आहे. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलाजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मग आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. अट्टहास नसेल, गुडघ्यात दोन्ही पाय सरळ असतील, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करायचा. आता डाव्या पायाचे संपूर्ण हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले आहेत आणि उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ, सावकाश, हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. डावा पाय सरळ होईल, मध्यभागी येईल आणि विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्रांती सुरुवाती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. मागचे 2 क्लास आपण समान श्वसन आणि दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला. तर आज आपण प्राणायामाचं मूळ ज्याला म्हटलं जातं किंवा प्राणायामाचा रूट
बेसिक जे प्रकार आहे तो आपण आजपासून करायला शिकणार आहोत. तर आज आपण सुरुवात करतोय विभागीय श्वसनाला. हे विभागीय श्वसन 3 भागांमध्ये डिवाइड आहे, म्हणजे विभागलेलं आहे. पहिलं म्हणजे उदर, उर आणि स्कंद अशा 3 भागांमध्ये हे श्वसन विभागलेलं आहे. उदर श्वसन जेव्हा आपण करतो त्यावेळेला जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपलं पोट हलकसं बाहेर येतं आणि हा श्वास सोडताना आपल्याला अकाराचा उच्चार करायचा आहे आणि हे पोट हळूहळू आतल्या दिशेला जातं. पूर श्वसन जेव्हा आपण करतो तेव्हा श्वास घेताना आपल्या छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होतं आणि जेव्हा आपण हा श्वास सोडतो तेव्हा आपल्याला उकाराचं उच्चारण करायचं असतं आणि मग पुन्हा आपल्या छातीचे जे स्नायू आहेत हे पूर्ववत होतात. जेव्हा आपण स्कंद श्वसन करतो तेव्हा आपले खांदे थोडेसे कानाच्या दिशेला वर सरकतात आणि हा श्वास सोडताना जेव्हा आपण उच्चार करतो तो म्हणजे मकाराचा उच्चार करतो. म्हणजे जेव्हा हे विभागीय श्वसन आहे हे अ, उ, म अशा 3 प्रकारांमध्ये विभागलेलं आहे. तर आज आपण फक्त उदर श्वसन करणार आहोत. हळूहळू आपण प्रॅक्टिस करतोय. आपण एकदम सगळं करत नाही आहोत. कारण की प्राणायाम जो आहे हा योग्य प्रकारे केला तर सगळे रोग नाहीसे होतात. पण हाच जर प्राणायाम आपण अयोग्य प्रकारे केला तर सगळे रोग आपल्याला उद्भवतात. असं ग्रंथांमध्ये म्हटलेलं आहे. म्हणून आपण प्राणायाम जो आहे हा अतिशय सावकाश आणि व्यवस्थित करतो. आपल्या श्वासाच्या गतीवर जेव्हा आपल्याला नियंत्रण मिळवता येतं, तेव्हा आपला प्राणायाम जो आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे होतो. म्हणून आपण समान श्वसन, दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन हे थोडेसे जास्त घेतो आणि त्याच्यानंतर आपल्या प्राणायामाला सुरुवात होते. ठीक आहे. तर आता आपण आधी करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं आणि त्याच्यानंतर उदर श्वसन. तर आपण बैठक घातलेलीच आहे, साधी मांडी किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती आता ज्ञान मुद्रेमध्ये ठेवूया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील, पाठीचा कणा सरळ असेल, डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. आहे तो श्वास सोडूया. दीर्घ श्वसनाच्या पहिल्या आवर्तनाला यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा नकळत कपाळावर चेहऱ्यावर आठी येते. तर तसं न करता आपल्याला अगदी सहज श्वास भरून घ्यायचा आहे, पण तो दीर्घ श्वास भरायचा. पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. रिलॅक्स करूया. विभागीय श्वसनामधलं पहिलं श्वसन उदर श्वसन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. हातांची ज्ञान मुद्रा. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून दिलेले आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. एक हलकसं पुन्हा एकदा स्मित हास्य चेहऱ्यावर. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना अकाराचा उच्चार पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. आता आपल्याला खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना अकार पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येत आहे. श्वास सोडताना अकार पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार.
लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना अकार. काही क्षण शांत. आणि 2 मिनिटांमध्ये आपण शवासन करणार आहोत. आहे ती बैठक सोडून द्या आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. मी फक्त बसलेली जाते, तुम्ही फक्त पाठीवर पडून आपण विश्रांती घेतो त्याप्रमाणे विश्रांती घ्यायची. शवासनाची आदर्श स्थिती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेणार आहोत. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला असतील. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी असेल. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाहेर बाजूला काढून ठेवायचा आहे. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली हाताची बोटं अर्धवट मिटलेली असतील. संपूर्ण शरीर आपण विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेलं आहे. शवासनाची आदर्श स्थिती आपण घेतलेली आहे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या नाकाने आणि तोंडावाटे हा संपूर्ण श्वास सोडून द्या आणि एकदम रिलॅक्स होऊन जा. आज आपण जी काही साधना केली, जी काही नवीन आसनं पाहिली, याचा आपण मागोवा घेऊया मनातल्या मनात. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आज आपण बैठक स्थितीमध्ये वज्रासन पाहिलं. वज्रासनातून पुढे जाणारी योग मुद्रा आपण पाहिली. शयन स्थितीमध्ये आपण आज अर्ध पवन मुक्तासन पाहिलं. त्याची कृती आठवण्याचा प्रयत्न करा. पोटावर पडून आपण अर्ध शलभासन केलं. दंड स्थितीमध्ये सुलभ हस्तासन आणि त्यानंतर प्राणायामामध्ये केलेलं उदरश्वसन. या सगळ्या स्थितीचा मनातल्या मनात मागो. हे करत असताना आपल्या देहाचंही निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं निरीक्षण. पाठीवर पडून विश्रांती घेतली तरी चालेल. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकं चित्तविश्रान्तिकारकं. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये शवासनाची आदर्श स्थिती सांगितलेली आहे. ती म्हणजे जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये या शवासनाचे लाभ सांगितलेले आहेत. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन आपण आता करीत आहोत. जाणीवपूर्वक आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव आपण शिथिल करत जाणार आहोत. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. मी माझ्या पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग, माझ्या पाठकड्यांमधले असलेले 33 मणक्यांची माळ मी आता शिथिल करत आहे, रिलॅक्स करत आहे. माझा उदर भाग, माझा उर भाग, पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी उदर पोकळी शिथिल होत आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल रिलॅक्स होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू रिलॅक्स होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, माझा संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य आणि आठी विरहित कपाळ रिलॅक्स होत आहे, शिथिल होत आहे. माझे केस, माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे.
पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शिथिलता, त्याचा अनुभव मी या क्षणी घेत आहे. जाणीव माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध आहे आणि विचारांची गती कमी होत चाललेली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. आणि प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आज मी जी काही दिवसभर कामे करणार आहे त्या कामासाठी पोषक अशी सकारात्मक ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे, माझी इच्छाशक्ती प्रबळ होते. योग कर्मसु कौशल्य. आपण जी काही कामे करतो ही कामे प्रामाणिकपणे आणि कौशलतेने करणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. आणि तो मला हळूहळू आता साध्य होत. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, व्याधी विरहित आणि औषध विरहित आहे. त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला देणार. आज श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार आहे. खूप वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे. मनोमन भगवान श्री शंकराची आपण आराधना करूया आणि महामृत्युंजय मंत्राचं मी पठण करते, आपण श्रवण करा. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणारं महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृता. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृता. ओम शांती शांती शांती. मला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर शांती मिळेल. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली स्थिती. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करायचं आहे आणि या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्यायची आहे आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश, शरीराला कुठलाही झटका न देता. डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. मी बोलते, आपण श्रवण करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत आणि ओमच्या आशीर्वादाने आपल्या आठवड्याची आणि दिवसाची सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त मंडल, नेत्र स्पर्श निर्माण झालेली संपूर्ण चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्यायचे.
अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधना इथे संपन्न होते. धन्यवाद. कोणाला काही अडचण किंवा समजलं नसेल ते विचारू शकतो. कोणाला काही विचारायचं आहे का? कोणाला हा बोलायचंय का तुम्हाला? माझा एक मिनिट. माझा माईक असतो ना, त्यामुळे मला पटकन मी तुम्हाला अनम्यूट करते. हा, बोलू शकतो. आता बोलू शकतो. हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम. हरिओम. हरि परवा माझी नाईट आहे, तर सकाळचं सेशन मी नाही अटेंड करू शकणार. नाईट ड्युटी आहे. ओके, म्हणजे कधी परवा म्हणजे बुधवारी का? म्हणजे उद्या मी नाईट ड्युटीला जाणार, तर हा हा. परवा मॉर्निंगला मी तुम्ही काय करा माहितीये तर का? जॉईन हा व्हिडिओ बंद ठेवा. म्हणजे हा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही स्वतः करू हा नका, तुम्हाला ते कळेल. तुम्ही नंतर ती हा प्रॅक्टिस करा. फक्त जॉईन व्हा, व्हिडिओ बंद ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठली कुठली आसनं शिकवली जात आहेत, किंवा म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट ती कृती कळेल. मग जेव्हा तुम्ही कारण की आपला लिंक जी आहे ही महिन्याच्या शेवटच्या वरात भेटणार आहे, शेवटच्या दिवशी भेटणार आहे. बरोबर. मग तो ओके. होणार ना, म्हणजे एकच दिवस नाईट आहे का तुम्हाला, की पूर्ण आठवडा तो हो, नाईट आहे? नाही, एक दिवस. ओके. एक दिवस. मग ठीक आहे, जर तुम्हाला जमलं तर व्हिडिओ बंद ठेवून जॉईन व्हा. प्रॅक्टिस नाही केली तरीही चालेल, म्हणजे तुमच्यावरती आहे, तुम्हाला जसं जमेल तसं. मॅडम, तीच वेळ असते आमची ओर देण्याची. ओके म्हणजे ओके. मी नाईट करून मॉर्निंगला हा, ओर तुम्हाला देणार नाईट आहे, ओव्हर आणि मग द्यायचं. 7 वाजता सुटणार हा, आहे. बरोबर. त्याच्यामुळे व्हिडिओ ऑन पण नाही आणि नाही बरं, करू शकत, ते लक्ष नाही राहणार तिकडे. ठीक आहे, काही हरकत नाहीये. तुम्हाला हा. जसं जमेल तसं. काही हरकत नाही. पण ते कंटिन्यू नेक्स्ट ह्याला दाखवले जातील असं ना, जे दाखवले झालं असेल. जाणार, कारण की आता मी हो. फक्त बेसिक, म्हणजे प्रत्येक जे आदर्श जे आसन आहे त्याची जी बेसिक कृती आहे किंवा त्याचा जो आधीचा भाग आहे, तो मी फक्त आता या हा. आठवड्यामध्ये घेते. तो तुम्हाला पुन्हा ही ओके. प्रॅक्टिस होणारच आहे, म्हणजे त्या प्रकारे होणारच आहे. नेक्स्ट वीक मध्ये. हो हो. हा हा, चालेल. ठीक आहे. ओके. चालेल. हॅव अ नाईस डे मॅडम. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू धन्यवाद. सो मच. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. नक्कीच. शुभ दिवस. मीटिंग एंड करा.